जेजुरीचे खंडेराया, जेजुरीचे खंडेराया, खंडेराया खंडेराया. महाराज गेल्या वर्षी गाणं हे वेगळ्या पद्धतीत ऐकलं, आता या वर्षी आणि जर वेगळ्या पद्धतीत कसं होते बघा. देवाला झोपेमध्ये स्वप्नामध्ये उठताना बसताना, देवाला खाता पिता आरशामध्ये झोपेतून खांबामध्ये कणाकणामध्ये मनामनामध्ये ध्यानामध्ये स्वयंभू शंकर अवतार खंडेराया आला, बानुबाई दिसायची नजरेला. आणि मग देवाला त्या बानुबाईचं वेड लागलं. मग त्या बानुबाईचं वेड लागलं खंडेरायाला. झोपेतून उठून देव बडबडतो काय बडबडतो महाराज. आणि मग आहा, मग देवाला वेड लागलं त्या बानुबाईचं. आणि झोपेत उठताना बसताना झोपताना खाता पिताना फक्त बानू बानू कसा बडबडायचा. आणि बानुबाईचं वेड कसं लागलं. आणि देवाला पहिल्यांदा बानुबाई कुठे दिसली. आहा, हो, मग देवाला स्वप्न पडलं. आणि मग देवाला स्वप्न पडलं. स्वप्नांत पहिल्यामध्ये बानू दिसली. आंबा तेलाचा बानू काकडा हा नंतरचा पार्ट झाला. पण देवाला बानुबाई चंदनपूरला जायचं देव कसा झाला तयार बघा. आणि देवाला बानुबाई कशी दिसली. स्वप्न पडलं देवाला माझ्या खंडेरायाला, स्वप्न पडलं देवाला माझ्या खंडेरायाला. झोपेतून उठून देव बडबडतो काय बानुबाई 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 बानुबाई. हे स्वप्न पडलं देवाला माझ्या खंडेरायाला, स्वप्न पडलं देवाला माझ्या खंडेरायाला. झोपेतून उठून देव बडबडतो काय बानुबाई 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 देवाला लागलंय त्या बानूचं वेड, देवाला लागलंय त्या बानूचं वेड, देवाला बानूचं लागलंय वेड. मग देवाला बानूचं लागलंय वेड. ही गोष्ट त्रिकंडाच्या कळीच्या नारदमुनीला कळाली. देवाला लागलंय त्या बानूचं वेड. मग देवाने ठरवलं काय चंदनपूरला जायचं आणि बानुबाई संग लग्न करायचं. मग कसं देवाला लागलंय त्या बानूचं वेड, देवाला लागलंय त्या बानूचं वेड, देवाला लागलंय त्या बानूचं वेड, देवाला लागलंय त्या बानूचं वेड. तिच्यासाठी सोडीला तो जेजुरीचा गेड, तिच्यासाठी सोडीला तो जेजुरीचा गेड. जेजुरीचा गड कोणासाठी सोडला, कोणासाठी बानुबाईसाठी. आणि मग जळतळ सप्त पाताळाला पडलंय कोड, जळतळ सप्त पाताळाला पडलंय कोड. निघाला संग देव घेऊन या गोड बानुबाई 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 म्हातारा झाला, देवासून रूप म्हातारा झाला, देवासून रूप म्हातारा झाला, देवासून रूप
हे बानूला सुद्धा नाही वळकाई आला देव गेला या चंदनपुराला भानुबाईच्या धनगरवाड्याला भानुबाई बोलू लागली खंडेराया देवा माझ्या रे इतर गावड्याचं रूप घेऊन 80 वर्षाचा तो म्हातारा होऊन गाडी पांढरी देवान माझ्या लकलक टेकीत धनगरवाड्याला जायचं निर्णय खंडेरायाचा विचार पडला या माणसा देवीला कळीचा नारदान करे लावून जलकळीचा प्रधान कडवण प्रधान बोलतो या माणसा राणीला देव निघाले शिकारीला देव निघाले शिकारीला सोडाव देवाला शिकारीला भानुबाईच्या गंधर्वाड्याला देव गेला म्हणून म्हातारा गावड्या त्याच नाव होत लतलत ते चित्त गंधर्वाड्यात भानुबाईनं चाकी फिरविलं तेव्हा तो बघा हो धनगर झाला पाठी टेकत आला चंदनपुराला मग देवानं 14 वर्षाचा वनवास भानुबाईच्या घरात चाकरी बनून राहिला बघा हो देव 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 माझा देव आणि मग हे देवाचा निर्णय पक्काव झाला जायचं त्या चंदनपुराला जायचं त्या बघा चंदनपुराला चंदनपुराला देव जाणारी बातमी त्या माळसराणीला कळाली माळसराणीला कळाली ऐका त्यावेळेला खंडेरायाने निर्णय घेतला भानुबाईला सुद्धा ओळखायला आलं नाही बरं का देव होते हे बानूला ओळखायला आलं नाही पण का ओळखायला आलं नाही या गाण्यातून ऐकायचा स्वप्न पडल्या देवाला माझ्या खंडेरायाला झोपेतून उठून बरोबर तो बानू आहे देवाला लागलाय त्या बानूच्या वाड्यात तिच्यासाठी सोडला जेजुरीचा गड का सोडला कशासाठी सोडलं हे जेजुरीचं गाव आणि मग त्याच वेळेला मनात धरला या देवानं डाव गावाचं गाठायचं चंदनपूर गाव देवाच्या मनात विचार आला भाळूया देवाच्या भानुबाईला झोपेतून एकदा सोंगट्याचा डाव माळसराणीनं खंडेराव सोंगट्याचा डाव खंडेराया हरला निघाला देव शिकारीला पण देव शिकारीला जाणार आहे खोट पण देव बानूबाईच्या भेटीला जायचं चंदनपुराला मग बानूबाईचं वेळाला गेलं खंडेरायाला ही बातमी कळाली हेगडे प्रधानाला मग हेगडे प्रधान बोलतो माळसराणीला देव चालले चंदनपुराला देव शिकारीला चालले पण ही गोष्ट खरी कळीच्या नारदमुनीला माहित होती अलक निरंजन 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 हे नारायण 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 मग नारायण नारायण करत बघा नळीचे नारद मुनी तिथं आले जेजुर गडाला आणि मग जेजुर गडाला नारद मुनी आले कळला मुनी कैलासाला गेले
माळसा खंडेरायाची, कारण की या कळ लावण्यानं माळसा राणीचा आणि खंडेरायाची तुटातुटी आली. विनवू लागली माळसा राणी जाऊन देवा पंढरपुराला, जीव माझा कळकळ करू लागला. मग देव जाण्याची गोष्ट माळसा राणीला पटली नाही. आणि मग त्याच वेळेला माळसा राणी जाऊ नका देवा, कृपया करून हात जोडते तुम्हाला. मग देव म्हणला मी जाणार म्हणजे जाणार. मग वेगळे प्रधानाला बोलतो, जायची तयारी करा, थोडा तयार सजवा, आव जायची तयारी करा, तुम्ही माझा तो घोडा सजवा. देवान मनात निश्चय केला, जायचं आज चंदनपुराला. रामाव जिरल दाजीजी, अहो देवाव जिरल दाजीजी. माळसा राणी विचारती या प्रधानाला, माळसा राणी विचारती बघा हेगडे प्रधानाला, हेगडे प्रधानाला. विनवणी करती बघा त्या खंडेरायाच्या चरणाला, रामाव जिरल दाजीजी. आणि मग भानुबाईच्या मनात शिवशंकर नामाचा ध्यास. कारण की भानुबाई ही गेल्या जन्मात कोण होती महाराज? भानुबाई ही गेल्या जन्मात कोण होती? गेल्या जन्माच्या वचनात होती, म्हणून देवाच्या स्वप्नात येती, म्हणून देवाच्या स्वप्नात येती, म्हणून देवाच्या स्वप्नात येती. लहानपणीच्या मनात होती, गेल्या जन्माच्या स्वप्नात येती. खंडेरायाला भुरळ पाडती, निघून येती, चंदनपुरी जाती. आणि मग भानुबाईचं वेड लागले. मग माळसा राणी बोलती रायाला, जाऊ नका देवा तुम्ही चंद्रपुराला. रामाव जिरल दाजीजी, देवा हो गिरल दाजीजी. आणि मग वेगळ्या प्रधान बोलतो या खंडेरायाला, खंडेरायाला, खंडेरायाला जी. खंडेरायाला. माळसा राणी विनवती देवा ऐका जरा हो, रामाव गिरल दाजीजी, देवा हो गिरल दाजीजी. खंडेराया कुणाचं बी ऐकीना झाला. ऐकेना झाला, ऐकेना झाला. आणि चंद्रपुराला जायचं म्हणत विचार केला गे. रामाव गिरल दाजीजी, देवा हो गिरल दाजीजी. मग राजानं त्या खंडेरायानं मनात कसं घेतला. मग माळसा राणीनं श्राप देऊनी 80 वर्षाचा म्हातार केला. लट 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 म्हातार झाला, पांढरी दाढी बघा त्याच्या अंगाला. 80 वर्षाचा देव म्हातारा झाला, देव आसून महादेव रूपासून देव आसून म्हातारा झाला. लट लट टेकीत गड उतरला, देवाला विचार पडला या कसं जायचं चंदनपुराला. चंदनपुराला, 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 चंदनपुराला. हे चंदनपुराला, चंदनपुराला. चंदनपुराला, चंदनपुराला. देव आला या जेजुरी गावाला, आला या जेजुरी गडाला. गड सोडून आलाय गावाला, डोळ्याला नजरेला कमी दिसला. दिसला कमी दिसला. देवाच्या डोळ्याला अंधार दिसू लागलं, देवाला मंद मंद दिसू लागलं. का दिसू लागलं माहितीये का? का लागलं? का हो? का माळसा राणीने माळसा राणीनं चंद्र सूर्याला आव्हान केलंय. काय आव्हान केलंय? की देव ज्या दिशेने चालले त्या दिशेने अंधार करायचा आणि जेजुरीकडे उजेड करायचा. मग त्या तुळजापूर भवानीने त्या खंडेरायाला ड्युटीचा मान दिला.
तो कसा मग त्यावेळेला आदि माया जगदंबेला खंडेराय विणू लागला हातात भंडारा घेऊन तुळजापूरच्या दिशेत उधळला आदिशक्ती नारायणी जगदंबा गे आव जगदंबा गे आणि मग तो खंडेराया देवीला म्हणू लागा अंबा तुला मी इनू किती देवी तुला मी बोलू किती जीव माझा झालाय वेडा आंबा भेटल कवा अव जीव माझा झालाय वेडा आंबा भेटल कवा 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 माणसाला शाप दिला 80 वर्षाचा म्हातारा बनवला 80 वर्षाचा म्हातारा बनवला 80 वर्षाचा म्हातारा बनवला हे काय चुकली सेवा त्याला जाऊन दुःखी बुद्धी घेतो आई तुझ्याकडून जीव माझा झालाय वेडा आंबा भेटल कवा 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 आणि मग खंडेराय त्या देवीला बोलू लागला मग ज्यावेळेला बालेघाटावर देवी ही आंघोळ करून बरी झाली त्यावेळेला तो भंडारा पडला देवीच्या वट्यामध्ये मग देवीच्या वट्यामध्ये तो भंडारा पडला मग राजा तो मल्लुखान राजा कारण की त्याला कुराणामध्ये मल्लुखान राजा असं म्हणलं जातं कोण खंडोबा म्हणतं कोण मल्लया म्हणतं कोण मल्लुखान म्हणतं कारण की त्याचा पुराणामध्ये कारण पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण कोणी हंसन रचिल खंडोबाच ठाण त्या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोन ग भंडाऱ्याचं सोन त्या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोन ग भंडाऱ्याचं सोन जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं सोनं त्या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं भंडाऱ्याचं सोनं हे जेजुरी गडाची म्हणून म्हणलेलं आहे त्या भंडाऱ्याचं सोनं कसं झालं बघा मग तो त्यावेळेला खंडेराय देवीला विणू लागला अगं आधी माया जगदंबा त्या म्हाळसारायणीला 80 वर्षाचा म्हातारा मला केला जायचंय मला चंदनपुराला डोळ्याला काय दिशेन असं झालं मग देवी म्हणते मी काय करू तुमच्यासाठी मग खंडेराय म्हणतो तुझ्या हातातली जी दिवटी बुडली आहे ती मला दे
मी चंदनपुराला जातो आणि आल्यानंतर परत करतो. मग देवी बोलती, राजे मी तुम्हाला देऊ शकत नाही. देवा, ही दिवटी आणि बुद्धी तुम्हाला मी देऊ शकत नाही, कारण की रामाच्या 4च्या पारेला मला जोगव्याला जावं लागतं. मग खंडेराय विनवणी करतो तर आदिशक्ती नाही म्हणते. मग त्यावेळेला खंडेराय देवीला विनवतो कसा, अग दिवटी बुद्धी द्या ग मला, हो अग दिवटी बुद्धी द्या ग मला, तुला देतो मी भर कपडा, तुला देतो मी भर कपडा, थोडा वाकडा आणि म्हणून थोडा वाकडा आंबा तेलाचा बनव काकडा, थोडा वाकडा आंबा तेलाचा बनव काकडा, थोडा वाकडा आंबा तेलाचा बनव काकडा. थोडा वाकडा आंबा तेलाचा बनाव काकडा, थोडा वाकडा आंबा तेलाचा बनाव काकडा. आग दिवटी बुद्धी द्या ग मला, आधी माया जगदंबा दिवटी बुद्धी द्या ग मला, तुला देतो मी भर कपडा, तुला देतो मी भर कपडा, थोडा वाकडा आंबा तेलाचा बनव काकडा, थोडा वाकडा आंबा तेलाचा बनव काकडा. थोडा वाकडा आंबा तेलाचा बनाव काकडा, थोडा वाकडा आंबा तेलाचा बनाव काकडा. मग त्यावेळेला खंडेराय देवीला काय म्हणतो, नाही म्हणू नको मल्हारी देवा, नाही म्हणू नको मल्हारी देवा, दिवटी बुद्धी खुशीन द्यावा, दिवटी बदली खुशीनं द्यावा, दिवटी बदली खुशीनं द्यावा. नाही म्हणू नको मल्हारी देवा, दिवटी बुद्धी खुशीन द्यावा. दिवटी बदली खुशीनं द्यावा, दिवटी बदली खुशीनं द्यावा. अगं निघालो बाई मी भानूच्या गावा, परतून आलो का परत घ्यावा. परतून आलो का परत घ्यावा, परतून आलो का परत घ्यावा. अगं निघालो बाई मी भानूच्या गावा, परतून आलो का परत घ्यावा. परतून आलो का परत घ्यावा, परतून आलो का परत घ्यावा. आणि मग तो देव म्हणतो, परतून आलो की परत घ्यावा. आणि मग राजा काय म्हणतो, अंधार रात्री चुकाला बाई मी, ही ड्युटी बुद्धी कशासाठी मागते, अंधार रात्री चुकाला बाई मल्हारी बोळा भाबडा, बाई मल्हारी बोळा भाबडा, थोडा वाकडा आंबा तेलाचा बनव काकडा, थोडा वाकडा आंबा तेलाचा बनव काकडा. वाकडा आंबा तेलाचा बनाव काकडा, थोडा वाकडा आंबा तेलाचा बनाव काकडा. मग खंडेराय ड्युटी कशासाठी मागतात बघा, चंदनपुराची अवघड वाट, खोल खोल दरीचे डोंगर घाट, खोल दरीचे डोंगर घाट, खोल दरीचे डोंगर घाट. हे चंदनपुराची अवघड वाट, खोल खोल दरीचे डोंगर घाट. खोल दरीचे डोंगर घाट, खोल दरीचे डोंगर घाट. खोल खोल दरीचे डोंगर घाट कशासाठी, ड्युटी पेटवून दिसाय वाट. दिवटी पेटवून दिसाय वाट, दिवटी पेटवून दिसाय वाट. आणि मग त्यावेळेला ती देवी म्हणते, राजे मी तुम्हाला देऊ शकत नाही. आणि मग तो खंडेराय काय म्हणतो त्यावेळेला, या अंगावरचा जो पितांबर आहे, पिवळा पितांबर, तो तुला देतो. कारण की शंकराचं म्हणजे खंडेरायचं शेज अंगावरचं पितांबर म्हणजे काय साधी सुधी गोष्ट नाही. तर पितांबर देव देतो म्हणल्यानंतर ती काय म्हणा, अग अंगावरच्या पितांबरीचा, अंगावरच्या पितांबरीचा फाडून देतो मी तुकडा, तुला फाडून देतो मी तुकडा, थोडा वाकडा आंबा तेलाचा बनाव काकडा, थोडा वाकडा आंबा तेलाचा बनाव काकडा. आंबा तेलाचा बनाव काकडा, थोडा वाकडा आंबा तेलाचा बनाव काकडा. आणि मग त्यावेळेला त्या देवीला म्हणतो, तुझी ड्युटी नेतो पण परत आणून देतो. कारण की भानुबाईच्या प्रेमामध्ये एवढाच वेळा झालोय, तेवढा वेळा मी नाही आहे. मग खंडेराय काय म्हणतो, समजू नको मला मल्हारी वेळा, अंबाबाई रे भवानी,
समजून नको मला मल्हारी वेळा ड्युटी घेऊन पळवल घोडा ड्युटी घेऊन पळवल घोडा ड्युटी घेऊन पळवल घोडा अगं समजून नको मला मल्हारी वेळा ड्युटी घेऊन पळवल घोडा ड्युटी घेऊन पळवल घोडा ड्युटी घेऊन पळवल घोडा अगं संगतीला येगळे प्रधान बला मनात विचार कर बाई थोडा 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 का अग भोळ्या देवाचा उतर माझा हो. अग भोळ्या देवाचा उतर माझा मल्हारी भोळा बाबडा समजून भोळा बाबडा घोडा वाकडा आंबा तोडाचा बनव रगडा घोडा वाकडा आंबा तोडाचा बनव काकडा वाकडा आंबा तेलाचा बनाव काकडा थोडा वाकडा आंबा तेलाचा बनाव काकडा आणि मग त्यावेळेला देवीला काय म्हणतो खंडेराया तू ड्युटी मला दे तुझी ड्युटीची सोय मी करीन मग त्यावेळेला खंडेराया म्हणतात या जेजुरी गावामध्ये शिंप्याची गल्ली आहे त्या शिंप्याच्या गल्लीला गेली की तुला पोटसाठी हार एवढा कापडा मिळेल आणि मग त्यावेळेला त्या देवीने ड्युटी दिली म्हणून खंडेरायाच्या जागरणाला ड्युटी लागते आणि आपल्या याच्यामध्ये पोत पाजळला जातो आणि तुळजापूर मध्ये पोत पोत त्याला आपण इकडच्या भागात कोण काकडा म्हणत कोण पोत म्हणत मग ते पोताचा आकार खंडेरायाने कसा करायला सांगितला तो ऐकूया शिप्याच्या हिल्ला बाया तुझा ग बारा बारा चिंध्या घेऊन ये प्रियदर काकडा बनवून दे ग जगवा मागाया संपीला ने ग प्रियदर काकडा बनवून दे ग जगवा मागाया संपीला ने ग आणि त्या पोताचा आकार कसा आहे चिंदीला चिंदी जोडून कर ग नटाने सरका आकडा त्याला नटाने सरका आकडा थोडा वाकडा आंबा तेलाचा बनाव काकडा थोडा वाकडा आंबा तेलाचा बनाव काकडा आई मग मी एकटाच चाललोय पण आई तुझ्यासाठी येताना तुला माझ्या बहिणीसाठी काय घेऊन येतो आगत निघालो मी चंदनपुराला तो कसा आग चंदनपुराला जायची गाई नदीचा हटकन लावू नको बाई मधीच हटकन लावू नको बाई मधीच हटकन लावू नको बाई घेऊन येतो मी तुला भावा जाई म्हणून निघालो मी पायी पायी म्हणून निघालो मी पायी पायी म्हणून निघालो मी पायी पायी विजय साईराचा मनाचा बोल जणू तो रुपया रखडा विजय साईराचा मनाचा बोल जणू तो रुपया रखडा आव म्हणू तो रुपया रखडा थोडा वाकडा आंबा तेलाचा बनाव काकडा 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 आग ड्युटी बुबली जगमला तुला मल्हारी भोळा बाबडा निघ मल्हारी भोळा बाबडा थोडा वाकडा आंबा तेलाचा बनाव काकडा थोडा वाकडा आंबा तेलाचा बनाव काकडा थोडा वाकडा आंबा तेलाचा बनाव काकडा कारण मी प्रत्येक वेळेस नुसता गाणं म्हणणं नाही पण त्याला काहीतरी चेंज करून सांगणं हे महत्वाचं
संतोष ढोले, चैतन्य वडापाव सेंटर, त्यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. आणि ते तुळजाभवानीचे खास आम्ही गेल्या वर्षी पण बघितलंय. सेवक, खास सेवक म्हणजे एक भक्तच आहे आणि आई जगदंबा त्यांना कशात कमी ठेवलेलं आहे आणि अजून भरभराट होऊ दे या देवीची आम्ही प्रार्थना मी करतो. माजी उपसरपंच नाव काय म्हणलं, अर्जुन संभाजी काळे यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस झालेलं. पूर्णपणे पार्टी आभारी. आदिशक्ती नारायणी जगदंबा तुळजापूर निवासनी सुची समाधानी ठेवणी भावी व त्याला आई राजा उदे उदे.